डॅमेज झाला की झाला. त्याला आपण परत कुठलीही ट्रीटमेंट नाहीये. तुम्ही जगात कुठेही जा, ते नजर परत येत नाही. की सर्जरीमुळं आपण आपला चष्म्याचा पूर्ण नंबर काढू शकतो का? काजळ वापरणं हे एक सेफ आहे आणि आता याला बकरीचा डोळा लावला. तर असं काही असते का? हे ह्युमन टू ह्युमनच होतं. गोट आय टू ह्युमन आय हे नाही पॉसिबल आहे. स्वतःसाठी बनलेला डॉक्टर या गोष्टीचे नेमके कोणत्या प्रकारचे साईड इफेक्ट आपल्याला यामध्ये बघायला मिळतात? 5-6 वर्षापासून डायबिटीज आहे. तर त्याच्या रेटिनावर हळूहळू फरक पडत जातो. आम्ही कॅम्प्स केले होते मेळघाट एरियामध्ये. त्या एरियामधून आम्हाला एक लहान म्हणजे अराउंड 13-14 इयर्सची मुलगी होती, जिला कॅटरॅक्ट होता दोन्ही डोळ्यांमध्ये. मोबाईलचं प्रमाण, स्क्रीन टाइम जास्त यामुळे सुद्धा डोळ्यांना काही त्रास नक्कीच होत असतो. ब्लू लाईट पण आपण जे म्हणतो की सतत जे ब्लू लाईट आहे, तर त्याचा पण थोडंसं स्लीप सायकल डिस्टर्ब होते त्याच्यामुळे. काही बिमारीज आपल्याला अनुवंशिकतेनं गिफ्टमध्ये मिळतात. तर डोळ्यामध्ये असं काही आहे का की एखाद्या व्यक्तीला जर त्याचे नेत्रदान करायचं असेल तर त्यानं कोणत्या एजमध्ये अशा पद्धतीचं डिसिजन घेतलं पाहिजे? किंवा आजकाल युट्यूबवर काही एक्सरसाइजेस सांगतात, हे करा तर तुमच्या चष्म्याचा नंबर कमी होईल. ह्या सगळ्या गोष्टी वर्क नाही करत चष्म्यासाठी. नमस्कार. आता ठीक आहे. मराठीसाठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो पॉडकास्ट आहे हा सगळ्यात महत्त्वाचा पॉडकास्ट आणि मी एक आजच्या रेग्युलर लाईफमध्ये आपल्याला जे पाहिजे त्या पॉडकास्टच्या माध्यमातून नक्की तुम्हाला भेटेल. म्हणजे जेणेकरून आपल्या शरीराचा अविभाज्य घटक म्हणजे डोळा आणि डोळ्याला आपण कधी डावलू शकत नाही अशा पद्धतीची गोष्ट आहे. जर तुम्हाला एक डोळा नसेल तर तुम्ही स्वतःचं जगणं इमॅजिन करू शकता का? आज जे आपण दिवसभर स्क्रोल करतो, रील बघतो, कशाच्या माध्यमातून? डोळ्याच्या माध्यमातून. पण खरंच ते रील बघल्यानं आपल्या डोळ्याची लाईफ ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर काय फरक पडतो का, हे सगळं आपण या पॉडकास्टमध्ये डिस्कस केलं आहे प्रॉपरली. यामध्ये आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत आपले त्यामध्ये ऐश्वर्या कुलट मॅम कंसात परब, जे की मुंबईवरून आहेत आणि इकडं विदर्भामध्ये मागच्या 6 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. त्यांचं ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट म्हणजेच की नेत्ररोग तज्ज्ञ ते आहेत. त्यांचं MBBS झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी यामध्ये त्यांचं एज्युकेशन केलं आहे. ते ऑपरेशन स्पेशलिस्ट आहेत आणि इथं त्यांनी ऑपरेशन संदर्भात लेक्चर्स दिले आहेत, टीचिंग सुद्धा केलेली आहे. आणि आज इथंच आपल्या अमरावती नंतर अकोट सारख्या शहरामध्ये एवढ्या चांगल्या सुविधा त्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून ते पुरवत आहेत. त्यांनी त्यांच्या लाईफमधले काही एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर केले. सोबतच आपण जे रेग्युलर ज्या गोष्टी असतात की काही तुम्हाला इंजुरी झाली तर आपल्याला डोळ्याला इंजुरी झाली तर आपण काय केलं पाहिजे, आपल्याला या गोष्टी माहिती नाहीत. किंवा तुम्हाला आपण जे काजळ वापरतो किंवा लहान मुलांना आपण काही मिथ्स असतात आपल्या, त्या आपण गोष्टी वापरतो, ते वापरणं कितपत योग्य आहे किंवा हार्मफुल आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याचबरोबर जर काचबिंदू आहे किंवा मोतीबिंदू आहे तर याला आपण कशा प्रकारे डील केलं पाहिजे. त्याचसोबत एक सगळ्यात महत्त्वाचा आहे पॉडकास्टमधला मला एक आजार जो जाणवला किंवा वाटला, ज्याबद्दल मला आधी थोडी माहिती होती पण आज थोडं बऱ्याच काही गोष्टी क्लिअर झाल्या. त्यामध्ये जो आहे आपला लेझी आईज, तो आम्लोपिया वगैरे त्याचं नाव काहीतरी त्यांनी मॅडमने सांगितलं होतं ते. तर हा आजार म्हणजे या आजारासंदर्भात आपल्याकडे किती मिथ आहेत किंवा लोकांना माहीत सुद्धा नाही की आपण याला कसं प्रकारे डील केलं पाहिजे किंवा कोणत्या वेळेस याचं डायग्नोसिस होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. एका पर्टिक्युलर एजमध्ये हा जर डायग्नोसिस झाला तर तुम्ही त्याला तुमच्या मुलांचं आयुष्य खराब होण्यापासून वाचवू शकता. म्हणजे असे जवळपास प्रत्येक ठिकाणी बिमारी आहेत, पण डोळ्यासंदर्भात आपण हलगर्जीपणा करून चालत नाही. तर हे त्या पॉडकास्टमधून आपल्याला एक क्लिअर झालेलं आहे. तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता, त्यांच्या डोळ्यांना खराब होण्यापासून तुम्ही कशा पद्धतीने होऊ शकता. आज मोबाईल आपला शत्रू जेवढा मित्र आहे तेवढा शत्रू सुद्धा झालेला आहे कुठेतरी, ही गोष्ट आपल्याला एक क्लिअर आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त काही काळजी असतात ज्या आपण घेतल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पॉडकास्टच्या मधून मिळतील. थोडा कुठं तुम्हाला बोर वाटू शकते, कारण की हा जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सत्य बोलत असतो ना, तेव्हा ते हजम व्हायला थोडा वेळ लागतो किंवा आपल्याला ते एकदम सहजासहजी पटत नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही नक्की बघा, पूर्ण बघा. थोडं कधी वाटलं तुम्हाला की बा बोर होत आहे, कारण की हा पॉडकास्ट एक मनोरंजनासाठी बनवलेला पॉडकास्ट नाही आहे. हा पॉडकास्ट आहे तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये आपण आणखी काय बेटर करू शकतो, डोळ्यासंदर्भित आणखी काय बेटर करू शकतो, या संदर्भात हा पॉडकास्ट आपण बनवलेला आहे. तुम्ही नक्की बघा. चला तर मग आपण सुरू करूया आपल्या पूर्ण पॉडकास्टला. ऐश्वर्या मॅम, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये, मराठीसाठीच्या युट्यूब चॅनलवरती. सर्वात आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जो म्हणजे एक आगळा प्रश्न आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तुम्ही मुंबईमधून आलेले आहात, ओके, आणि मुंबई आणि विदर्भ एक खूप मोठं डिस्टन्स आहे. आज जरी समृद्धीमुळे थोडं कमी झालं तरी डिस्टन्स खूप जास्त आहे, ओके. आणि एवढ्या सगळ्या डिस्टन्स मधून चालीरीती, सगळ्या गोष्टी, डेलीची लाईफस्टाईल
आणि एक शहरी आणि रुरल भाग यामध्ये खूप सारा फरक बघायला मिळतो. तर या सगळं डिफरन्स तुम्ही आतापर्यंत कशा पद्धतीने हँडल केलेला आहे? डिफरन्स नक्कीच खूप जास्त आहे. प्रत्येक गोष्टीत डिफरन्स आहे. इकडचं वेदर वेगळं आहे, क्लायमेटिक सगळ्याची डिफरन्स आहेत. लँग्वेज खूप वेगळी आहे. तर सुरुवातीला मला लँग्वेज समजायची नाही, इकडचं काय सांगतायत पेशंट्स. बरोबर बरोबर. त्यानंतर फूड डिफरंट आहे खूप जास्त. हम्म, लोक हम्म. पटकन एक्सेप्टही नाही करत इथे, एस्पेशली फिमेल सर्जनला तर नाही पटकन एक्सेप्ट करत. हा, हा. तर हे सगळं जर्नी खूप मोठी होती. हम्म, पण हम्म. आता ठीक आहे, आता 6 वर्ष झाले तर आय थिंक अडॅप्ट झाली आहे मी बऱ्यापैकी चांगली इथे. अच्छा, आता भाषा वगैरे आता समजून जाते. समजायला लागली आहे भाषा आता आमचे बऱ्यापैकी. गडवा वगैरे शब्द हो, कळतात आता तुम्हाला? सगळं समजायला लागलं. चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता तुमचं जे एक शिक्षण आहे, एक MBBS, त्यानंतर डोळ्याच्या फील्डमध्ये तुम्ही स्पेशलिस्ट आहेत. एवढ्या वर्षाचा तुमचा एक एक्सपिरियन्स आहे आणि देन तुम्ही याआधी एक ऑपरेशन स्पेशलिस्ट म्हणून वर्क केलेलं आहे, टीचिंग सुद्धा केलेलं आहे. आणि या सगळ्या एका फील्डमध्ये तुम्ही जेव्हा वर्क करत असतो आपण, तर आपल्याला वेगवेगळे नवीन प्रकारचे अनुभव बघायला मिळतातच. तुम्ही एवढ्या वर्षाचा एक एक्सपिरियन्स घेत आहे, पण मला सगळ्यात आधी हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ऑप्टोमॉलॉजी ही जी फील्ड निवडली, तर ही फील्ड निवडायच्या मागं किंवा इकडे स्पेशलायझेशन घ्यायच्या मागचं तुमचं नेमकं कारण काय होतं? कोणती प्रेरणा होती की जे तुम्हाला या साईडला घेऊन आली? तर ह्याच्यामध्ये मला सर्जिकल फील्ड ऑलरेडी आधीपासून ठरलं होतं की एखादी सर्जिकल फील्डच करायची आहे. तर त्याच्यामध्ये ऑफ्थॅल्मॉलॉजी ही खूप मायन्यूट स्किल्ड सर्जरी असल्यामुळे माझा जास्त इंटरेस्ट इथे डेव्हलप झाला. आणि त्याच्यानंतर मी जसं म्हटलं तसं आधी काही केसेस बघितल्या, त्याच्याने खूप इम्पॅक्ट झाला. जे आम्ही कॅम्प्स वगैरे करतो खूप रुरल एरियाजमध्ये जाऊन, एकदम गडचिरोलीसारख्या एकदम रिमोट एरियाजमध्ये जाऊनही काही कॅम्प केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी केसेस बघायला मिळतात. त्याच्याने बऱ्यापैकी प्रेरणा मिळाली इथे यायची. आणि आता तुम्ही ज्या पद्धतीचं क्लायमेट चेंज आणि या सगळ्या गोष्टीबद्दल बोलता, तर तुम्ही मुंबईच्या क्षेत्राकडून आलेलं, कोकणातून आले असं म्हणू शकतो मी तुम्हाला. आणि विदर्भ एक खूप मोठा 500-600 मैलाचा आपला प्रवास आहे. तर क्लायमेट आणि अदर सगळ्या गोष्टी सुद्धा बदलतात. यामध्ये आपल्याला डिसीज आणि डोळ्यासंबंधीचे आजार याच्यामध्ये सुद्धा फरक बघायला मिळतो का नेमका? हो, खूप जास्त फरक आहे. इथे बेसिकली शेतकरी वर्ग जास्त आहे, तर त्यांच्यामध्ये आपल्याला कॉमन इंजुरीज, ॲलर्जीज जे आहे, जे डस्टमुळे कॉमन आहे. इथे खूप डस्ट आहे, जिथे सिटीजमध्ये आपल्याला हे नाही बघायला मिळत. किंवा व्हेजिटेटिव्ह मॅटर इंजुरी म्हणतो आपण ज्याला, की फुलापानांचं, झाडांच्या इंजुरीच्या डोळ्यामध्ये होतात, त्यांनी अल्सर डेव्हलप होतात. हे शेतकऱ्यांमध्ये खूप कॉमन आहे. हे ह्या एरियामध्येच आपल्याला जास्त बघायला मिळतं. मुंबईसारख्या सिटीजमध्ये ह्या डिझिजेस कॉमन नाही आहेत इतक्या. म्हणजे अल्सर डोळ्यामध्ये सुद्धा आढळून येते? हो, अल्सर डोळ्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. कॉमन ते जसं म्हटलं शेतकरी वर्गामध्ये जास्त होतं. आपल्याला कुठल्याही झाडापानांचं इंजुरी झाली किंवा जसं लोकांकडे इकडे गाई म्हशी असतात, त्यांची शेपटी लागते डोळ्यात, काही हात ते काही गुरांना चरताना काही लागतं, तर ते सगळं जे लागतं त्याच्यामुळे अल्सर्स डेव्हलप होऊ शकतात. तर हे मोठं इन्फेक्शन आहे डोळ्याचं. हे लवकर ट्रीट नाही केलं तर विजनही जाऊ शकते, डोळ्यात मोठी टीप पडू शकते, डोळ्याच्या आतपर्यंत इन्फेक्शन जाऊ शकतं. तर म्हणजे एक सिरियस आजार म्हणून आपण बऱ्यापैकी सिरियस आजार बघू शकतो अल्सरकडे. आणि आपल्याकडच्या लोकांमध्ये या म्हणजे जे डोळ्यासंबंधीचे आजार आहे त्याला घेऊन एक सिरियसनेस तुम्हाला बघायला मिळत आहे का? नाहीये, बऱ्यापैकी कमी अवेअरनेस आहे. तर जसं आता अल्सरचं एक्झाम्पल घेतलं तर लोक जाऊन केमिस्टकडे एखादा ड्रॉप घेतात ज्याच्यामध्ये अँटीबायोटिक असतं, त्याच्यामध्ये ॲडेड स्टिरॉइड असतं. हे पेशंटला माहिती नसतं. ते टाकत बसतात आठवडाभर आणि नंतर आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हापर्यंत तो अल्सर इतका जास्त डेव्हलप झालेला असतो की मग ते ट्रीट करणं खूप डिफिकल्ट जातं. तर हे थोडं अवेअरनेस पेशंटमध्ये इकडे कमी आहे. आणि सेल्फ मेडिकेशन सुद्धा बरेच करतात लोक. जसं आता तुम्ही बोलले की सेल्फ मेडिटेशन करता. आजकाल एक मला तरी असं वाटतं की या प्रश्नाकडे आपण प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. जसं की ChatGPT आणि AI आणि गुगल्स, त्याचबरोबर YouTube, या सगळ्या गोष्टींचं प्रमाण एक वाढत चाललेलं आहे. प्रत्येक जण दवाखान्यात जायच्या आधी स्वतः एक मोबाईल उघडणे, युट्यूबला सर्च करणे, काहीतरी मिळते का, तर मला काय झालेलं आहे, तर स्वतःबद्दल जाणून घ्यायची क्युरियोसिटी आणि स्वतःसाठी बनलेला डॉक्टर, या गोष्टीचे नेमके कोणत्या प्रकारचे साईड इफेक्ट आपल्याला यामधून बघायला मिळतात? तर ChatGPT, गुगल हे फक्त एखाद्या डिझीज बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा माहिती म्हणून जाणून घ्यायचं असेल तिथपर्यंत ठीक आहे, पण ते तुम्हाला डायग्नोसिस नाही देऊ शकत. आम्ही जेव्हा एखादा पेशंट चेक करतो तेव्हा मशीनमध्ये त्याचे प्रत्येक फाइंडिंग्स चेक करतो, त्याच्यानुसार मग पुढची ट्रीटमेंट असते. ChatGPT तुम्हाला फक्त वरवरची ट्रीटमेंट सांगणार आहे. त्याच्यामध्ये डायग्नोसिस अर्धवट होतं, ट्रीटमेंट अर्धवट होते. पेशंट आमच्याकडे येईपर्यंत खूप डिले होऊन जातो. त्याच्यात जे विजन सेव्हिंग गोष्टी असतात ते खूप डिफिकल्ट होऊन जातं ट्रीट करायला जोपर्यंत आमच्यापर्यंत येत आहे पेशंट. असं न करता तुम्हाला आधीच काही आढळल्यावर तुम्ही लगेच आय स्पेशलिस्टकडून चेकअप करणं कधीही चांगलं. तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशनसाठी एकदा सर्च करायचं असेल तर ते करू शकता,
पण डायग्नोसिस हे ChatGPT आणि बरोबर, गुगल म्हणजे नाही देऊ प्रायमरी शकत. तुम्हाला जर थोडी माहिती लागत असेल हां, तोपर्यंत ठीक आहे. तोपर्यंत ठीक आहे. तुम्हाला तुम्हाला फक्त एखादा आजार बेसिक झालाय तर तुम्ही डॉक्टरनेच हां. नाव सजेस्ट केलंय, ते तुम्ही तुम्ही स्वतः माहिती कशी म्हणून प्राथमिक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्ही काळजी घेऊ शकता, करू शकता. संदर्भात बघू शकता. हां, तेवढं पण ठीक आहे. डॉक्टर नका बनू डायग्नोसिस साठी नाही सध्या. करू शकत कोणी. त्याच्यासाठी बरोबर. तुम्हाला डॉक्टरच पाहिजे. बरोबर बरोबर. तर या आता जशा पद्धतीने तुम्ही बोलले की अशा पद्धतीच्या काही केसेस आलेले आहेत का तुमच्याकडे की ज्याच्यातून आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळत असतील? येतात, बऱ्याच येतात. कारण हे इंजुरीजवाले पेशंट्स जे असतात, ज्यांना लागतं काहीतरी डोळ्याला, त्यांना वाटतं थोडासाच डोळा लाल आहे, डोळे चालले असतील. ते एवढाच विचार करतात आणि साधे ड्रॉप्स काहीतरी टाकत राहतात कोणाला तरी विचारून, कुठून तरी सर्च करून, आणि त्यांनी काही इफेक्ट होत नाही. इनफॅक्ट उलटा इफेक्ट होतो. त्याच्यामध्ये जर चुकून स्टिरॉइड असेल जे त्यांना माहिती नसतं, तर तो जे आजार बरा व्हायच्या ऐवजी अजून डबल वाढतो. हे पेशंटला समजत नाही. त्यांना थोडाफार रिलीफ होऊन जातो काही वेळासाठी, पण ट्रीट होत नाही कंडिशन, आणि मग जास्त डिले होऊन जातं. आता जसं तुम्ही या ड्रॉप संदर्भात बोलले, तर एक गोष्ट मला विचारायची आहे. XYZ कंपनी आहे मार्केटमध्ये, आणि आपण सगळेच जण एक मार्केटमध्ये जेव्हा आपण यूज करत असतो किंवा आपल्याला काही ऍड बघायला भेटतात किंवा कुठे आपण व्हिडिओज मध्ये बघतो, काही ड्रॉप्स आपल्याला सजेस्ट केले जातात, काही आयुर्वेदिक आहेत किंवा काही एक्सेट्रा अशा पद्धतीचं मटेरियल आहे आणि ते आपण यूज करतो. तर याच्यामुळं आपल्याला असं 100% ची गॅरंटी जाते की बा तुम्हाला चष्माच लागणार नाही किंवा तुम्हाला अशा पद्धतीचं काही आजार बघायला मिळणार नाही. तर खरंच असं काही असते का? असं काही नाही होत. हे कुठले ड्रॉप्स सायंटिफिकली कुठल्या रिसर्च केलेले नसतात किंवा त्याचे काही तुम्हाला रिव्ह्यूज नसतात की ह्याचं नेमकं काय इफेक्ट आहे, त्याचे साईड इफेक्ट प्रोफाईल काय आहे, ही काही एक्झॅक्टली माहिती नसते. तर कुठली डिझीज असा कुठला ड्रॉप नाही करू शकत की सगळ्या डिझीजवर तुम्ही ड्रॉप टाका, तुमचं सगळं काही बरं होऊन जाईल. असं काही वर्क नाही होऊ शकत. चष्मा लागणं हा एक आजार नसून एक ग्रोथचा डिफरन्स आहे बेसिकली. एखाद्याची जशी हाईट छोटी मोठी असते तसे डोळे मोठे किंवा छोटे असतात. त्यामुळे तुमचा रेटिनावर फोकस पुढे किंवा मागे पडतो. त्यासाठी तुम्हाला चष्मा वापरायचा आहे. तुम्ही कुठलाही ड्रॉप टाकून हे ट्रीट नाही होऊ शकत. त्याच्यासाठी तुम्हाला जर करेक्ट करायचं असेल तर सर्जरी करावी लागते. तर कोणी असं क्लेमही करत असेल की कुठला तरी ड्रॉप टाकून, किंवा आजकाल युट्यूबवर काही एक्सरसाइजेस सांगतात की हे करा तर तुमच्या चष्म्याचा नंबर कमी होईल, एखादा डाएट घ्यायला सांगतात त्याच्याने चष्म्याचा नंबर कमी होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी वर्क नाही करत चष्म्यासाठी. त्याच्यासाठी तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्हाला पुढे जाऊन सर्जरीच करावी लागते. बरोबर. आता आपण चष्मा या मुद्द्यावर आलेलो आहे, गॉगल मला पण आहे. तर मला याच्या संदर्भात असं विचारायचं आहे की आपण म्हणतो चष्मा लागला, नंबर्स निघाला आणि म्हणजे आपल्याला काहीतरी डिसीज आहे, तर चष्मा लागणं हा एक उपाय आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी डोळ्या संदर्भात आजार आहे, हे एक समीकरण फिक्स आहे का? नाही, आजार नाही म्हणता येणार. मी तेच म्हटलं, ह्याला आम्ही रिफ्रॅक्टिव्ह एरर्स म्हणतो. तर इट इज अन एरर. हे डिझीज नाही आहे. तुमच्या आयबॉलची ग्रोथ आहे, त्याच्यामध्ये काही डिफरन्स आहे. त्यामुळे तुमचा रेटिनावर फोकस न होता लाईट पुढे किंवा मागे फोकस होतो. त्यासाठी तुम्हाला मायनस किंवा प्लसचे चष्मे लावावे लागतात, लेन्सेस लावावे लागतात, सो दॅट तुमचा फोकस रेटिनावर जाईल. सो ही डिझीज कुठेच नाही आहे. हे एक डिफरन्स आहे ग्रोथचा. हे जेनेटिकली काही मुलांमध्ये येतं. जर आईबाबांना असेल तर तुम्हाला येऊ शकतं. हे कॉमन आहे खूप. सो ह्याला आजार नाही म्हणू शकत आपण खूप मोठा. आणि चष्मा लागणं ही त्याच्यावरची ट्रीटमेंट आहे आणि खूप मोठी गोष्ट नाही आहे एवढं. आजकाल आता लेझर पद्धतीने पुढे जाऊन तुम्ही एकदा 18 वर्षाचे झालात की तुम्ही हा चष्मा इझिली काढून टाकू शकता लेझर प्रोसिजरने. सो आजकाल खूप इझी झालेलं आहे. सो एवढं पॅनिक होण्यासारखं असं खूप लहान मुलांचे आई वडील खूप पॅनिक होतात कधी कधी की मुलांना चष्मा लागला, एवढा लहान वयात चष्मा लागला. तर असं काही नाहीये. उलट तुम्ही जितक्या लहान वयापासून चष्मा लावायला सुरुवात कराल तितकं मग तुमची विजन पुढे मेंटेन राहते. जर तुमचं डायग्नोसिस लेट झालं किंवा तुम्ही 10-15 वर्षापर्यंत चष्मा आहे पण चष्मा वापरला नाहीये, तर तुमची आयसाईट लेझी होऊ शकते, लेझी आय सारखं डेव्हलप होऊ शकतं, विजन थोडीशी कमी राहू शकते. त्यामुळे जितकं लहान मुलांमध्ये लवकरात लवकर डायग्नोसिस करून चष्मा लागेल तर ते चांगलं आहे. उलट जितकं लहान वयापासून वापरला जाईल तितकं तुमची विजन प्रोटेक्ट राहते मग पुढे. बरोबर. माझं एक पर्सनल हे राहील तुम्हाला सांगणं की आता जे तुम्ही लेझी आय बद्दल बोलले, ऍक्च्युली माझा एक मित्र आहे, त्याला अशाच पद्धतीचा एक प्रॉब्लेम झाला होता. लहानपणी त्याला चष्मा लागला होता, पण रुरल एरियामधून असल्यामुळं किंवा व्यवस्थित वेळेवर डायग्नोसिस न झाल्यामुळं तो त्या गोष्टीकडे इलाज नाही करू शकला. आणि देन आज एक लेझी आहे म्हणून त्याच्याकडे एक डोळा भेटलेला आहे. बरोबर. त्याला आपण मेडिकल टर्म मध्ये एम्ब्लायोपिया असं म्हणतो. सो ह्याच्यामध्ये काय असतं की चष्मा असतो लहानपणापासून, पण हे डायग्नोज होत नाही किंवा चेकच नाही केलं जात. त्यामुळे तो विजन डेव्हलप होतच नाही त्या डोळ्याचं. इनिशियल इयर्स जे असतात लहानपणीचे ते खूप क्रुशियल असतात विजन डेव्हलपमेंटसाठी. त्या वयातच तुमची विजन व्यवस्थित डेव्हलप होते. तर तेव्हा तुमचा रेटिनावर लाईट व्यवस्थित फोकस किती होतो आहे ह्याच्यावर सगळं पुढचं विजन डेव्हलपमेंट डिपेंड राहते. तर त्यावेळेसच नेमकं तुमचं जर विजन क्लिअर नसेल येत, चष्मा लावला नाही गेला, तर मग तुम्हाला पुढे जाऊन तो लेझी आय होतो, म्हणजे त्याला आपण एम्ब्लायोपिया म्हणतो.
तर हे जर 15-16 वर्षाच्या पुढे जर गेलं तर तेव्हा मग ट्रीटमेंट करणं खूप कठीण होऊन जातं त्याचं. तेव्हा मोस्टली काही वर्क नाही करत काही थेरपीज. सो आपण आधीपासूनच याचं ट्रीट केलेलं कधीही चांगलं. तर मी तर सजेस्ट करेन की वयाच्या 3 ते 5 वर्षामध्ये प्रत्येक मुलाचं डोळे चेक करून घेतले पाहिजे. एकदा तरी चेक झालं पाहिजे बिफोर स्कूल गोईंग एज बेसिकली. सो काही नसेल जरी त्रास तरी सुद्धा एक बेसिक चेकअप झाला पाहिजे. म्हणजे असं कुठलीही कंडिशन असेल तर ती त्या वयात स्क्रीन होऊन जाते आणि त्याचा पुढे इम्पॅक्ट होणार नाही त्याच्या लाईफवर. तर ज्या पद्धतीनं आपण लहान मुलांमध्ये डायग्नोसिस आणि त्या संदर्भात बोलत आहे किंवा चर्चा करत आहे, तर मला एक गोष्ट आणखी जाणून घ्यायला आवडेल. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की जेव्हा लहान मुलं असतात तर यांना काही गोष्टी आपण जसं काही बिमारीज आपल्याला अनुवंशिकतेनं गिफ्टमध्ये मिळतात. तर डोळ्यामध्ये असं काही आहे का की आईकडून किंवा बाबाकडून किंवा आजोबाकडून काही पुढे ट्रान्सफर होऊ शकते? हो, अशा बऱ्याच डिसीजेस आहेत. एक तर कॉमन म्हणजे चष्म्याचा नंबर हा येतो जेनेटिकली. आई बाबांना जर असेल नंबर तर मग तो मुलांमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. बाकी काही रेटिनल डिसऑर्डर्स आहेत, डिस्ट्रोफीज आहेत जे फॅमिलीमध्ये रन करतात. तर ह्या सगळ्या खूप कॉम्प्लिकेटेड डिसीजेस आहेत असे डिस्कस करायला. बट अशा बऱ्याचशा डिसऑर्डर्स आहेत, डिस्ट्रोफीज आहेत ज्या बेसिकली मुलांमध्ये फॅमिलीजमध्ये रन होतात. एकदम कॉमन सांगायचं तर रेटिनायटिस पिगमेंटोसा म्हणून एक डिसीज आहे. तर ती फॅमिलीजमध्ये असते. ती आधीपासूनच माहिती असेल. काय म्हणू शकतो आपण? मराठी शब्द नाही त्याला ऍक्च्युली. तर म्हणजे रात्रीचा आंधळेपणा जे म्हणतात साधारण, हा ते काही फॅमिलीजमध्ये असतं. हे त्याच्यातला एक सिम्पटम आहे बेसिकली. तर हे होऊ शकतं. अजून अशा बऱ्याच आहेत. तर ते तुम्ही जेव्हा चेक करा. अशीच आम्हाला बोलायचं एक तिरपेपणा जो असतो डोळ्यामध्ये आपल्या, हा ट्रान्सफर होतो. हाही होऊ शकतो. बरोबर. तर यावर इलाज असतो का? हो, असतो. तिरळेपणा म्हणजे स्क्विंट ज्याला आपण म्हणतो ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं. तर काही प्रकारचे स्क्विंट खूप इझिली फक्त चष्मा लावण्याने पण ट्रीट होऊ शकतात. त्याचं इतकं सिम्पल ट्रीटमेंट आहे. जे काही नसेचे प्रॉब्लेम्स असतात किंवा मसल इम्बॅलन्समुळे झालेले स्क्विंट आहेत त्याला मग सर्जरी लागते. पण अगदी बेसिक सिम्पल टाईपचे जे स्क्विंट्स असतात ते साधा चष्मा लावून सुद्धा ट्रीट होऊ शकतात. साधारणप्रमाणे आपण जर एक याचं जर क्लासिफिकेशन करायला जर गेलो तर आता प्रामुख्याने जर बघितलं तर जवळपास आपल्याला सर्वच जनरेशन मध्ये डोळ्यासंदर्भात आजार बघायला मिळतात. पण प्रामुख्याने जर आपण उसायला कॅटेगराईज केलं तर एका पर्टिक्युलर एज नंतर तुम्हाला हे जास्त प्रमाणात बघायला मिळते. जर आपण याला कॅटेगरायझेशन करायला जर गेलो तर एक 20 वर्षापर्यंत नेमके कोणत्या प्रकारचे आजार एका लहान मुलाला डोळ्यासंदर्भात आपल्याला बघायला मिळू शकतात? एकदम लहान मुलांपासून जर आपण सुरुवात केली, जसं एकदम लहान बेबीजमध्ये सुद्धा कंजेनायटल कॅटरॅक्ट असू शकतात. म्हणजे मोतीबिंदू जन्मतः असू शकतो, काचबिंदू असू शकतो जन्मतः. काही बेबीज जे प्रीमॅच्युअर जन्माला आलेले आहेत, म्हणजे वेळे अगोदर जन्माला आलेले आहेत, त्यांना रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युअरिटी आपण म्हणतो. म्हणजे पडदा मागचा कमजोर असतो. हे सगळे आजार एकदम लहान वयात एकदम बेबीजमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर साधारण स्कूल गोईंग एजमध्ये बघितलं तर मग आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह एरर्स आहेत, म्हणजे चष्म्याचा नंबर असणं, स्क्विंटिंग, हे सगळं तिरळेपणा हे खूप कॉमन आहे. बाकी कॉमन ॲलर्जीज वगैरे हे सगळं तर त्या वयात कॉमन आहेच. बिकॉज डस्ट असते, मुलं कुठे हात लावतात ते डोळ्यात घालतात, डस्ट जाते डोळ्यामध्ये. त्यामुळे इन्फेक्शन्स आणि ॲलर्जीज पण कॉमन आहेत त्या एज ग्रुपमध्ये. आणि याच वयामध्ये आपल्याला ऍक्सिडेंटल केसेस सुद्धा बघायला मिळतात. इंजुरीज खूप कॉमन आहेत, कारण तेच मुलं खेळत असतात, काही लागतं डोळ्याला, तर तेही कॉमन आहे. या संदर्भात मला एक गोष्ट विचारायची आहे. माझ्या लहानपणची गोष्ट आहे की आम्ही जे गिल्ली दांडू खेळत होतो तर गावात एका मुलाला गिल्ली गेली होती सरळ डोळ्यामध्ये. ओके, विटी दांडू म्हणतात त्याला शास्त्रीय भाषेत. तर त्याचा डोळा डॅमेज झालेला होता. ठीक आहे. तर आमच्या शाळेतले सगळे मुलं, आता मी तेव्हा 5वी-6वीत असेल, एक अशी चर्चा होती की याचा जो डोळा होता तो गेला आणि आता याला बकरीचा डोळा लावला. तर असं काही असते का? नाही, असं काही होत नाही. आपण आता जे ट्रान्सप्लांट्स करतो, तर एखाद्याला समजा खूप आधी ट्रॉमा झालेला असेल, काही जखम झालेली असेल, ते जेव्हा हील होतं डोळ्यामध्ये तेव्हा त्याची टीक पडते. तर ती टीक पडल्यामुळे मग विजन आपली क्लिअर येत नाही. तर ते कॉर्नियावर टीक असते. तर आपण जेव्हा ट्रान्सप्लांट करतो तेव्हा आपण कॉर्निया ट्रान्सप्लांट करतो. जे नेत्रदान करतात त्याच्यामधनं जे आपण डोळे रिट्रीव्ह करतो त्याच्यामधून आपण कॉर्निया काढून त्याचा ट्रान्सप्लांट करतो. ते ह्युमन टू ह्युमनच होतं. गोट आय टू ह्युमन आय हे नाही पॉसिबल आहे आणि ते वर्कही नाही करत. खूप पूर्वीच्या काळी काही एक्सपेरिमेंटल बेसिसवर केलं असेल, पण आता असं काही त्याचा यूज नाही. ती मिथच आहे. बरोबर. ओके. आणि यामध्ये अशा पद्धतीचं सपोज काही ऍक्सिडेंटल केसेस जे असतात तर यामध्ये आपण प्रामुख्याने कशा प्रकारची काळजी जे घेतली पाहिजे की
आता हे आपल्याला माहिती आहे की बरेचसे आपल्याला अदर डिसीज मध्ये सांगितलं जाते, पण डोळ्यासंदर्भात आपण अशी कोणती काळजी घेऊ शकतो की जेव्हा एखाद्याला काही ऍक्सिडेंट होत असेल किंवा डोळ्याला काही मार लागत असेल तर त्यांनी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे? ते हे एकदम इमर्जन्सी आहे, तर तुम्ही कधीही काही सेल्फ मेडिकेशन ह्याच्यामध्ये केलं नाही पाहिजे. जेव्हा ऍक्सिडेंटल केसेस आपल्याला बघायला मिळतात त्याच्यात प्रामुख्याने जर सपोज सेल्फ मेडिटेशनचा जर विषय घेतला, जर अदर काही डिसीज असतील किंवा ऍक्सिडेंट केसेस असतील तर आपल्याला काही बरेचसे सजेशन्स दिले जातात. तर यामध्ये आपल्याला असं काही आहे की डोळ्याला जर काही मार लागत असेल किंवा काही गोष्टी असतील तर यामध्ये तुम्ही काही सजेशन्स देऊ शकता का की तुम्ही कोणतं प्रायमरी ट्रीटमेंट केलं पाहिजे? असं काही तुम्ही लवकरात लवकर तुमचा आय स्पेशलिस्ट जिथे पण जवळ असेल तिथे जाणं गरजेचं आहे. तोपर्यंत जर समजा आईला खूप जास्त मार असेल, खूप डीप पर्यंत इंजुरी गेली असेल, त्याला आम्ही पेनिट्रेटिंग ट्रॉमा म्हणतो की काहीतरी कट झालेलं आहे, तर तुम्ही जे आहे त्याच्यावर काहीतरी पट्टी किंवा पॅच सारखं करून ते लावून आलं तर चांगलं आहे. म्हणजे जे आतमधले कंटेंट्स असतात कधी कधी बाहेर पडायला लागतात, मग तेव्हा डोळा छोटा पडण्याचे चान्सेस असतात. तर एकदम प्रायमरी ट्रीटमेंट तुम्ही तेवढी फक्त करू शकता. किंवा डोळ्यात काही कचरा गेला असेल किंवा एखादं काही केमिकल गेलं असेल, ही पण इंजुरीज खूप कॉमनली होतात. तेव्हा तुम्ही डोळ्यात पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शकता स्वतः आणि नंतर मग लवकरात लवकर आय स्पेशलिस्ट कडे पोहोचू शकता. ओके, म्हणजे जास्तीत जास्त फक्त पाण्यानं धुणे एवढंच आपण करू शकतो. त्या व्यतिरिक्त थांबलंही नाही पाहिजे जास्त आणि वेट नाही करायचं. काही लोक थांबतात की आपण बघू 1 दिवसाने जाऊ, 2 दिवसांनी जाऊ, तोपर्यंत नाही. डोळ्यासाठी आपण बिलकुल थांबू नाही शकत, कारण जर इन्फेक्शन आतपर्यंत गेलं तर मग तो डोळा वाचवणं खूप डिफिकल्ट होऊन जातं नंतर. त्यामुळे बिलकुल थांबू नाही शकत आपण. आणखी एक मिथ मी ऐकली होती, ते तुम्ही मला क्लिअर करा आहे की नाही आहे, की डोळा हा सेल्फ रिपेअर आहे. तर जसं आपण म्हणतो की बस पालीची शेपटी तुटली तर वापस येते, असं डोळ्या संदर्भात काही आहे का किंवा डॅमेज झाला तर वापस रिकव्हर? नाही, असं काही नाही. हे मिथ आहे पूर्ण. असं नाही करू शकत काही. असं काही सेल्फ रिपेअरिंग वगैरे नाही आहे. म्हणजे त्याला ट्रीटमेंट लागते. हो, जर काही तुम्हाला इजा झाली तर तुम्हाला त्याची ट्रीटमेंट घ्यावीच लागेल. सेल्फ रिपेअर कुठेच नाही असं होऊ शकत. अगदी सुपरफिशियल इंजुरीज जर असतील, ज्याला एकदम एपिथिलियम पर्यंत आपण जे म्हणतो, अगदीच सुपरफिशियल वरच्यावरची जखम असेल तर ती भरून जाते. जशी आपल्याला स्किनला वरच्यावर एखादं काही लागलं तर ती जखम भरते, तशी जखम डोळ्यातलीही भरते. पण त्याला सेल्फ रिपेअर असं नाही म्हणू शकत की अगदी डीप पर्यंत गेली तरी तुमचं हील होऊन जाईल, असं नाही होणार. इन्फेक्शनचे चान्सेस डोळ्यात खूप जास्त असतात. बाकी कुठल्या ठिकाणी लागलेल्यापेक्षा डोळ्यात जास्त चान्सेस असतात. जसं की मॅम तुम्ही आता लहान मुलांच्या ऍक्सिडेंट संदर्भात बघितलं, आणखी एक गोष्ट जशी की वाढत चाललेली आहे जे म्हणजे मोबाईलचं प्रमाण, स्क्रीन टाइम जास्त, यामुळे सुद्धा डोळ्यांना काही त्रास नक्कीच होत असतो. हो, ह्याच्यामुळे खूप जास्त इफेक्ट होतो. हे एस्पेशली आम्ही आता कोविड नंतरच्या काळात जास्त बघतो आहे. मुलांचा फोनचा यूज, स्क्रीनचा यूज खूप कॉमनली जास्त वाढलेला आहे. तर त्यामुळे इथं आय स्ट्रेन खूप जास्त होतं त्याच्यामुळे. आणि त्याच्यामुळे मायोपिया जे आपण म्हणतो, चाइल्डहुड मायोपिया म्हणजे मायनसचा नंबर येणं, ह्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. आणि जे असलेले नंबर्स आहेत ते खूप जास्त फास्ट प्रोग्रेस होतात पुढे, तुमचा सतत जास्त स्क्रीन टाईम असला तर. आणि मुलांच्या इन जनरल आउटडोर ॲक्टिव्हिटीज कमी होऊन जातात, सोशल इंटरॅक्शन्स कमी होऊन जातात. त्यामुळे काही अटेन्शन डेफिसिट सारखे बिहेवियरल चेंजेस पण आपल्याला बघायला मिळतात मुलांमध्ये, कारण त्यांचं काही सोशल इंटरॅक्शनच राहत नाही, सतत फोनमध्येच गुंतून असतात. आणि ह्याचा पुढे जाऊन नंबरचा इफेक्ट आहेच की मग चष्म्याचा नंबर तुमचा वाढत जाईल आणि चष्माही मोठा होऊन जातो जास्त. आणि ब्लू लाईट पण आपण जे म्हणतो की सतत जे ब्लू लाईट आहे तर त्याचा पण थोडंसं स्लीप सायकल डिस्टर्ब होते त्याच्यामुळे. जर तुम्ही रात्री झोपायच्या आधी स्क्रीनकडे बघत राहिलात तर त्या ब्लू लाईटमुळे असं थोडंसं जे मेलेटोनिन हॉर्मोन असतो तो त्याची सायकल डिस्टर्ब होते, तुम्हाला व्यवस्थित स्लीप सायकल पण होत नाही, तर त्याच्यामध्ये पण परिणाम होतो. तर खूप मेजर चेंजेस होतात बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये. तर लहानपणापासूनच याची सवय न लावलेली चांगलं. आणि जे अडल्ट्स आहेत, जे वर्किंग एज ग्रुप आहे की जेव्हा ज्यांचे ऑनलाईन क्लासेस आहेत किंवा ज्यांचं वर्कच कम्प्युटर रिलेटेड आहे, तर ह्या गोष्टीत आपण अवॉइड नाही करू शकत. तेव्हा तर तुम्हाला स्क्रीन बघायचंच आहे, तर त्या लोकांना आपण 20-20-20 रूल सांगतो. तर त्याच्यामध्ये असं असतं की एव्हरी 20 मिनिट्स ऑफ वर्क तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टकडे जे 20 फूट अवे आहे त्याच्याकडे फोकस करायचा 20 सेकंडसाठी. हे केल्याने तुमचा आय स्ट्रेन खूप कमी होऊन जातो. त्याच्या व्यतिरिक्त ड्रायनेस येतो आईजमध्ये खूप, कारण आपण जेव्हा स्क्रीनकडे बघतो तेव्हा आपोआप आपलं ब्लिंकिंग कमी होऊन जातं, त्यामुळे ड्राय आईज खूप डेव्हलप होतात. ह्यासाठी आपण ल्युब्रिकेटिंग आय ड्रॉप्स काही देऊ शकतो जे तुम्ही रेग्युलर यूज करू शकता. तर हे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्याने काही आय स्ट्रेन कमी होऊ शकतो. पण जितकं अवॉइड करता येईल तितकं अवॉइड केलेलं कधीही चांगलं. याच्यामध्ये आपण युट्यूबला किंवा अदर ठिकाणी मी स्वतः पण बघितलं होतं, ते त्राटक नावाचं आसन सांगतात की
दिवाची मेणबत्ती हम्म. लावा आणि मागं पुढं करा त्याला, बरोबर. मग हे तुमच्या डोळ्याचे चांगले हम्म. फरक पडते नाही, वगैरे. असे बरेच युट्यूबमध्ये एक्सरसाइजेस सांगतात किंवा हा. काही आय कप्स पण येतात, तेही सांगतात की डोळा त्याच्यात बुडवून धुवा, त्याच्याने तुमचे डोळ्याचे नंबर कमी होतात. हम्म, तर हे हम्म, असं काही वर्क करत नाही. हे ओके. सगळ्या मिथ्स आहेत. ह्याच्याने तुमचा नंबर कमी नाही होऊ शकत आणि जो आय स्ट्रेन वगैरे आहे तोही ह्याच्याने नाही कमी होत. इनफॅक्ट तुमची टिअर फिल्म डिस्टर्ब होते हे सगळं केल्यामुळे. तर तुमचे जे नॉर्मल टिअरचे प्रोटेक्टिव्ह लेयर्स आहेत ते कमी होऊन जातात आणि तुमचे ड्राय आईज अजून वाढू शकतात त्यांनी. त्याच्याने स्ट्रेन अजून वाढेल इनफॅक्ट. सो ह्या सगळ्या गोष्टी काही वर्क नाही करत. म्हणजे साधारणतः जर आपल्याला डोळ्याचा नंबर पूर्णतः रिमूव्ह करायचा आहे हम्म. तर याच्यासाठी ह्याच्यासाठी तुम्हाला जी लेझर प्रोसिजर आहे, लॅसिक ज्याला आपण म्हणतो, ओके. त्या प्रकारची सर्जरी करूनच आपण नंबर पूर्णपणे काढू शकतो. त्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टी नाही वर्क करत. जसं की काही मुलं तुम्ही बघितल्यात की तुमच्या मुद्द्याला अनुसरूनच की जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा, रेल्वे, एअरफोर्स, नेव्ही, पोलीस इकडं जातो किंवा अदर काही मेडिकल्स वगैरे गव्हर्नमेंट एक्झाम रिगार्डिंग होतात आपले, त्याच्यानंतर आपले मेडिकल झाल्यानंतर आपल्याला माहित पडते की आपल्याला नंबर्स आहे, बरोबर. कलर ब्लाइंडनेस आहे किंवा अदर काही गोष्टी आहेत. तर याच्यावर नेमकं काही उपाय काही असू शकतो का? बरोबर. काही जणांना ऑपरेशन सजेस्ट केल्या जातात, हम्म. तर ते मेडिकलला क्वालिफाय होतात का? बरोबर. तर तर असे याचं काय पेशंट्स सांगू शकता खूप तुम्ही? येतात आमच्याकडे, जे एक्झाम्स देऊन झालेले असतात त्यांच्या आणि सगळ्या एक्झाम क्लिअर झाल्यानंतर जेव्हा ते फिजिकलला जातात तेव्हा त्यांना लक्षात येतं की आपल्या डोळ्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे आणि त्या स्टेजला जाऊन मग ते रिजेक्ट होऊन जातात. सो तेवढी त्यांची मेहनत वाया जाते. आणि सो ह्या ज्या काही परीक्षा असतात त्याच्यामध्ये तुम्हाला 6x6 विजन कंपल्सरी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कलर ब्लाइंडनेस बिलकुल चालत नाही आणि इतर कुठल्या डिझिजेस डोळ्याच्या किंवा मागे तुमचं फंडस, रेटिना हे सगळं नॉर्मल लागतं. बाकी कुठल्या डिझिजेस चालत नाही. तर कॉमन ह्याच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस काही लोकांना समजतच नाही की आपल्याला आहे. तर हे चेक केल्याशिवाय समजत नाही. तर तुम्ही जेव्हा पण अशा एक्झाम्स अटेम्प्ट करताय तर मला असं वाटतं एक्झाम अटेम्प्ट करायच्या आधी तुम्ही जेव्हा प्लॅन करताय तेव्हा तुम्ही आय चेकअप करून घेतला पाहिजे. म्हणजे त्याच वेळेस तुम्हाला समजून जाईल की काय आहे. एक्झॅक्टली. कलर ब्लाइंडनेस जर असेल तर त्याला आपण ट्रीट नाही करू शकत. ते तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला तिकडे रिजेक्ट होणंच आहे पुढे जाऊन. त्यामुळे तेवढं तुम्ही वर्ष वाया घालवण्यात अर्थ नाहीये. दुसरी गोष्ट, जर चष्म्याचा नंबर असेल एखाद्याला तर तो आपण लेझर प्रोसिजर करून कमी करू शकतो. तर नॉर्मली जे प्रोसिजर करतात लॅसिक नावाचं, त्याच्यामध्ये एक फ्लॅप घेतला जातो कॉर्नियामध्ये, तर ते नाही चालत त्या एक्झाम्समध्ये. पण त्याच्यासाठी एक पर्याय आहे, म्हणजे PRK नावाचं प्रोसिजर असतं. त्यांनी पण नंबर पूर्ण कमी होऊन जातो. त्याच्यात फ्लॅप वगैरे काही घेतला जाणार नाही, तर ते चालतं. तर हे सगळं जर करायचं असेल तुम्हाला तर थोडा वेळ आधी आलं पाहिजे. ॲटलीस्ट 6 मंथ्स आधी तुम्ही चेक करून घ्या आणि लेटेस्ट तुमची फिजिकल जेव्हा आहे त्याच्या ॲटलीस्ट 2 ते 3 महिने आधी तरी तुमची सर्जरी वगैरे सगळं झालं पाहिजे. म्हणजे तुमचं पूर्ण क्लिअर होऊन जातं तोपर्यंत. ही जी सर्जरी वगैरे जे होतात मेडिकलला आयडेंटिफाय होऊ शकतात? नाही, PRK नाही होऊ शकत. लॅसिक जे आहे तसं केलं तर ते आयडेंटिफाय होतं. त्यामुळे आपण लॅसिक नाही करू शकत अशा पेशंटमध्ये. तर त्याचाच एक दुसरा पर्याय म्हणजे त्याच सेम प्रोसिजर आहे, थोडा फरक आहे फक्त ज्याच्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे मग ते PRK आपण करू शकतो अशा पेशंटमध्ये. ऑप्शन आहे. हो, ज्यांना चष्म्याचा नंबर आहे तो पूर्ण क्लिअर होतो. नंबरचा इश्यू सॉल्व्ह करू शकतो आपण, पण कलर ब्लाइंडनेस असेल तर हा इश्यू सॉल्व्ह नाही करतायत. त्यामुळे त्याला काही इलाजच नाही आहे. ते तुम्हाला आधीच माहिती असेल तर तुम्ही तसं अवॉइड करू जास्तीत जास्त शकता. नंबरचा प्रॉब्लेम बघायला कॉमनेस्ट नंबरचाच आहे प्रॉब्लेम फक्त. आणि आता इथं समजा आपण जवळपास मला असं वाटतं की टीनेज मधले पूर्ण क्वेश्चन जवळपास आपण डिस्कस केले. आणि जे नेहमी आपल्याला पडतले जे डाऊट्स राहतात किंवा कलर ब्लाइंड रिगार्डिंग असो, गव्हर्नमेंट एक्झाम रिगार्डिंग असो किंवा अदर काही ऍक्सिडेंटल वगैरे या संदर्भात असो, तर प्रत्येकाला काहीतरी छोट्या मोठ्या क्युरीज असतात. जर काही तुम्हाला पण काही असतील तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता. आणि आता यानंतर जेव्हा आपण स्टेपअप होतो एक अर्ली 30-40s कडं, आणि देन त्या वक्ती आपल्याला काही वेगळे डिसीज बघायला मिळत असतील. बरोबर. आता सध्या प्रामुख्यानं डोळ्याचा आणि डायबिटीज याचा काहीतरी सहसंबंध आहे आणि जो आपल्याला सध्या बघायला मिळतो. तर याबद्दल तुम्ही काय सांगा? तर आता डायबिटीज इंडियामध्ये ऑलरेडी खूप कॉमन झालेलं आहे. म्हणजे डायबिटीज कॅपिटल म्हणतात इंडियाला. तर त्यामुळे खूप कॉमन आहे. तर ह्याच्या डोळ्यावर खूप परिणाम होत असतो. तर तुमची शुगर जर समजा तुम्हाला 5-6 वर्षापासून डायबिटीज आहे तर त्याच्या रेटिनावर हळूहळू फरक पडत जातो. रेटिना म्हणजे आपला मागचा पडदा, तर जिथून आपली नजर मेन जाते. तर अशा ठिकाणी तिकडे आपल्याला सूज येऊ शकते, कधी कधी रक्त येतं, कधी पडदा जो आहे तो सरकू शकतो जागेवरून. हे सगळे खूप सिव्हिअर डिसऑर्डर्स होऊ शकतात रेटिनामध्ये. तर ह्यासाठी रेग्युलर चेकअप्स करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला डायबिटीज आहे तर तुम्ही दरवर्षी एकदा रेटिना चेकअप करणं गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्हाला काही होत असेल, सुरुवात होत असेल डिझीजची, तर ती आपण लवकरच कॅच करू शकतो आणि त्याची ट्रीटमेंट त्याप्रमाणे करता येते. मग
जर लेट झालं किंवा खूप लेट स्टेजला आपल्याला समजलं तर मग त्यावेळेस मग खूप जास्त फायदा होत नाही किंवा नजर तेवढी आपण रिकवर करू शकत नाही. आता डायबिटीजमुळे नेमकं आपल्याला कोणत्या प्रकारचे आजार होऊ शकतात? त्याला डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतात डोळ्यामध्ये, जे रेटिनाचा आजार आहे. बाकी जसं मी म्हटलं त्याच्यामध्ये सूज येते डोळ्यामध्ये, रक्त येऊ शकतं, खूप एंड स्टेजला पडदा जागेवरून हलू शकतो. तर हे सगळे डायबेटिक रेटिनोपॅथीमध्ये होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना मोतीबिंदू आपल्याला जसं सगळ्यांनाच होतो, तर तो मोतीबिंदू लवकर डेव्हलप होऊ शकतो डायबिटीज पेशंटमध्ये. आणि बाकी ग्लॉकोमाचं पण पर्सेंटेज काही प्रमाणात म्हणजे काचबिंदूचं प्रमाण काही प्रमाणात जास्त असू शकतं त्याचा एक डायबिटीज सहसंबंध पेशंट. राहतो डायबिटीजमुळे. हो, थोडंफार राहतं. ओके. आणि काचबिंदू आणि डायबिटीज संदर्भात जोपर्यंत आपण एक पोहोचत आहे, हां. तर आपल्याला हे साधारणतः कोणत्या वयानंतर जास्त प्रमाणात बघायला मिळतं? आपल्याला जनरली हे लेट 30s किंवा अर्ली 40s मध्ये हे सगळे डिझिजेस बघायला सुरुवात होते. काचबिंदू जर समजा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला असेल, तर फॅमिली हिस्ट्री असेल तर काचबिंदू होणं खूप कॉमन आहे, तुम्हाला होऊ शकतो. तर तुम्ही 35-40च्या आसपास चेक करून घेतलं पाहिजे स्पेसिफिकली काचबिंदूसाठी, की काही चेंजेस आहेत का, कारण हे लवकर डायग्नोज होणं खूप गरजेचं आहे. ग्लॉकोमा किंवा काचबिंदू ज्याला आपण म्हणतो, हा एक खूप सायलेंट डिझीज आहे. ह्याचे लक्षणं दिसत नाही, म्हणजे तुम्हाला समजणार नाही. तुमची नजर जोपर्यंत जाते त्यावेळेसपर्यंत खूप डॅमेज झालेला असतो ऑलरेडी नसेवर. एकदा डॅमेज झाला की तो डॅमेज आपण परत आणू शकत नाही. असंच बोलत होतो आम्ही डॉक्टर सुहास सरांसोबत, बरोबर. तर ते तेच बोलले की आज टेक्नॉलॉजी अपडेट झाली आहे, बरोबर. त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्याकडे आलेल्या आहेत. बरोबर. पण आम्ही त्यावेळेस वर्क करत होतो की बरोबर. ज्यावेळेस डायग्नोज होणंच हा सगळ्यात मोठी गोष्ट होती. त्यानंतर आपण त्याचा इलाज करू शकतो. तर आजकाल हे डायग्नोसिस इझी झालेलं आहे, खूप मोठं नाही आहे. तुम्ही कुठल्याही आय स्पेशलिस्ट कडे गेलात तर हे डायग्नोसिस तर होऊनच जातं, पण पेशंट चेकच करून घेत नाही कधी. तर तुम्ही जर चेक नाही केलं स्पेसिफिकली तुमच्या काचबिंदूच्या दृष्टीने, म्हणजे डोळ्याचं प्रेशर चेक करणं, मागची नस बघणं, हे जर चेक झालं तर ही डिझीज खूप अर्ली स्टेजेसमध्ये डायग्नोज होऊ शकते आणि पुढे होणारा जो ब्लाइंडनेस आहे तो खूप इझिली प्रिव्हेंट होऊ शकतो. आणि ह्याची ट्रीटमेंट म्हणजे फक्त तुम्हाला डोळ्यात ड्रॉप्स टाकायचे आहेत, जे रेग्युलर टाकावे लागतात. फक्त इतकं इझी ट्रीटमेंट आहे. आणि ही जर नाही केली, पुढे तुम्ही खूप लेट स्टेजला पोहोचलात, तर मग तो डॅमेज झालेला तुम्ही एकदा नजर गेली की ती परत आणता येत नाही. त्यामुळे लवकर डायग्नोसिस होणं खूप गरजेचं आहे. संपलं. त्याच्यामध्ये रिव्हर्सेबल काहीच नाहीये. एकदा डॅमेज झाला की झाला, त्याला आपण परत कुठलीही ट्रीटमेंट नाहीये. तुम्ही जगात कुठेही जा, ते नजर परत येत नाही. आणि हेच जर आपण मोतीबिंदू संदर्भात बघितलं, मोतीबिंदू कम्प्लिटली डिफरंट गोष्ट आहे. मोतीबिंदू हा एक एज रिलेटेड चेंज आहे. हा प्रत्येकाला होणार आहे. जसे आपले केस पांढरे होतात, स्किनला सुरकुत्या पडतात, तसं मोतीबिंदू हा होतोच. प्रत्येकाला एजनुसार होतोच. तर ह्याची ट्रीटमेंट सर्जिकल आहे. तुम्हाला मोतीबिंदू झाला की त्याचं जेव्हा तो स्टेजला येईल, जेव्हा आपण ऑपरेट करू शकतो, अशा स्टेजला आल्यावर तो सर्जरी करून रिमूव्ह करावा लागतो. ह्याला काही ड्रॉप्स टाकून किंवा दुसरं काही मेथड्स वापरून ह्याची काही ट्रीटमेंट होत नसते. ही पण खूप मोठी मिथ आहे असं एक म्हणू शकतो, किंवा खूप काही ड्रॉप्स असे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे लोक प्रमोट करतात की ह्यानी मोतीबिंदू डिझॉल्व्ह होतो, मोतीबिंदू कमी होतो. तर हे काही वर्क नाही करत जास्त. ह्याला सर्जरी हीच एक ट्रीटमेंट आहे. याला डिले वगैरे काही करू शकतो का आपण? डिले नाही. आता प्रत्येकामध्ये डिफरंट असतं. काही लोकांमध्ये लवकर येतो, काही लोकांमध्ये लेट येतो. ह्याला काही आपण डिले करायला पण दुसरी ट्रीटमेंट नाहीये. जेव्हा तो येईल तेव्हा त्याला सर्जरी करून आपल्याला काढून लेन्स इम्प्लांट करावी. आणि सर्जरी नंतर एक सर्टन नंबर मिळतो की काही कमी नाही, क्लिअर पण होऊ शकतो? नाही, नंबरचं नाहीये हे. बेसिकली तुमची जी विजन मोतीबिंदूमुळे गेलेली आहे ती विजन पुन्हा परत येते. तर ह्याच्यामध्ये तर लेन्सच्या टाइप्स आहेत वेगवेगळ्या. तर त्याच्यामध्ये मोनोफोकल लेन्स जर आपण टाकली तर आपण दूरची विजन करेक्ट करू शकतो. त्याच्यामध्ये मल्टीफोकल एक वेगळ्या टाइपची लेन्स आहे, जे नवीन आता अवेलेबल आहेत. तर त्या लेन्सेसमध्ये दूरची आणि जवळची दोन्ही विजन करेक्ट करू शकतो आपण. त्यामुळे मग जवळचा चष्म्याचा नंबर लागत नाही त्याच्यामध्ये. तर हे सगळं पेशंट बघून आपल्याला डिसाईड करावं लागतं की कुठल्या पेशंटला कुठली लेन्स सूट होते. काही पेशंट असेही येतात आमच्याकडे की कोणीतरी नातेवाईकांनी ही लेन्स टाकली किंवा आजूबाजूच्या कोणीतरी ही लेन्स टाकली, तर आम्हालाही तीच टाकायची आहे. तर असं न करता तुम्ही तुमच्या डॉक्टरशी डिस्कस करा की तुमच्या डोळ्यांना तुमच्या वर्क प्रोफाईलला काय बेस्ट सुटेड आहे, ती लेन्स तुम्ही डिस्कस करून टाकायला पाहिजे. म्हणजे हा सगळा विषय डॉक्टरशी डिस्कस करूनच केलेलं बेटर आहे. स्वतःचं किंवा कोणाचं तरी ऐकून न करता तुमचं बेस्ट सुटेड तुमच्या डोळ्याला काय आहे ते तुमचे डॉक्टर व्यवस्थित सजेस्ट करू शकतात. आणि आपल्या एका सर्टन एज नंतर सगळे आपल्याला डोळ्यासंदर्भातले सुद्धा आजार जाणवतात, बाकी इकडले पण आजार जाणवतात. तर या आजाराला आपण काही म्हणजे असं काही आहे का की आपण स्वतःच काही प्रिकॉशन्स घेऊन यांना काही
कमी जास्त होऊ शकते? जसं हे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जे ह्या वयात येतात पुढच्यात, जसं डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, हे सगळं तुम्ही जितकं कंट्रोल करू शकता तुमचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहे. जसं तुमचं डाएट आहे, एक्सरसाइज करणं, ॲक्टिव्ह राहणं, हे सगळं करून तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल होतं किंवा BP कंट्रोल होतं, ओबेसिटी कंट्रोल होते. हे सगळं कंट्रोल झाल्यामुळे तुमचे डोळे मग पुढे जाऊन त्याचा इफेक्ट डोळ्यावर होत नाही. तर ते तुम्ही जर चांगलं व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवलं तर तुमचे डोळेही पुढे चांगले राहतात. बरोबर. आणि एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता, की सर्जरीमुळं आपण आपला चष्म्याचा पूर्ण नंबर काढू शकतो का? हो, पूर्ण नंबर निघतो. पण ते आता आधी काही टेस्ट कराव्या लागतात बेसिकली. तुमचा नंबर किती रेंजपर्यंत आहे. कधी-कधी काही लोकांचा खूप मोठा नंबर असतो, म्हणजे -10 वगैरे असेही नंबर असतात मुलांना. तर असा नंबर असेल तर मग तो नंबर पूर्णपणे कधी-कधी नाही निघू शकत. पण किंवा काही कमी होऊ शकतं. कमी होऊ शकतो. पण थोडासा नंबर त्याच्यामध्ये राहू शकतो. म्हणजे नॉर्मल नंबर्स आपल्या नॉर्मल रेंजमध्ये असतात, त्या रेंजमध्ये पूर्ण नंबर निघून जातो. आणि हे वन टाईम प्रोसिजर आहे. तर हे आपण 18 इयर्स कंप्लीट झाल्यानंतर करतो. जेव्हा 18 वर्षाचं आपण होतो तेव्हा आपली ग्रोथ पूर्ण कंप्लीट झालेली असते. त्यामुळे त्याच्यानंतर पुढे नंबर वाढत नाही. सो असं ग्रोथ कंप्लीट झाल्यावर जर व्यवस्थित आपण केलं लॅसिक प्लॅन तर मग ते पूर्ण नंबर निघून जातो. आणि जर पुढे जाऊन जो 40च्या नंतर येणार आहे वयानुसारचा नंबर जवळच्यासाठी, तो मात्र येणार आहे. त्याला आपण अवॉइड नाही करू शकत. पण जो दूरचा नंबर आहे तो पूर्ण निघून जातो. ओके. आणि आता मला तुमच्याकडून काही 2-3 गोष्टी पर्सनली ऐकायच्या आहेत, की तुमच्या लाईफ मधला असं काही ॲक्सिडेंटल केस आहे का, की ते तुमच्या अजून सुद्धा स्मरणात आहे? होऊ शकते तुमची आता प्रॅक्टिस मधली असेल, किंवा जेव्हा तुम्ही शिकत होते तुमचं जे हॉस्पिटल मधून मुंबईमधून शिक्षण झालं, तिकडे काही वेगळ्या केसेस तुम्हाला बघायला मिळाल्या असतील, तिथलं असू शकते. अशा बऱ्याच केसेस आहेत. 1-2 सांगायचं झालं तर इथेच प्रॅक्टिस करताना काही आम्ही कॅम्प्स केले होते मेळघाट एरियामध्ये. त्या एरियामधून आम्हाला लहान म्हणजे अराउंड 13-14 इयर्सची मुलगी होती, जिला कॅटरॅक्ट होता दोन्ही डोळ्यामध्ये. हे खूप इझिली ट्रीटेबल होतं, पण तिला अवेअरनेस नसल्यामुळे किंवा तिथपर्यंत कधी कोणी पोचलं नव्हतं, त्यामुळे तिचं राहून गेलं होतं. तिला विजनच डेव्हलप नाही झाली. आणि तिला त्या व्यतिरिक्त इतरही आजार होते, जसं की तिला फिट्स वगैरे यायच्या, त्यामुळे न्यूरोलॉजिकली काही बाकी आजार होते तिला. तर त्या सगळ्यामध्ये मोतीबिंदू एक ॲडेड गोष्ट होती. तर तिला आम्ही इथे आणून तिचं सर्जरी केली होती दोन्ही डोळ्याची. त्याच्यानंतर तिचे विजन तरी ॲटलिस्ट आली. म्हणजे तिचे बाकीचे आजार तर नाही आपण काही करू शकत, पण तिला विजन तरी आली. त्यामुळे तिचं लाईफ खूप इम्प्रूव्ह झालं. तिला ओव्हरऑल खूप डिपेंडंट जी होती ती पूर्णपणे लोकांवर, ती डिपेंडन्सी पूर्ण कमी झाली. त्यानंतर अजून एक अशी केस होती, जी लहान मुलगाच होता, ज्याला काहीतरी घरीच खेळता खेळता लागलं. त्याचा कॉर्निया पूर्ण फाटून गेला होता, पूर्ण टेअर झाला होता. त्याला पण आपण तो लगेच त्याच्यामध्ये त्या पेरेंट्सचं अप्रिशिएट करायला पाहिजे की त्यांनी लगेच 5 मिनिटात त्याला आणलं होतं आमच्याकडे. त्यामुळे त्याला लगेच आम्ही सेव्ह करू शकलो त्याची विजन. तो आता चांगला विजनही आहे त्याला. तर असे काही केसेस लक्षात राहतात बऱ्यापैकी. आणि एक आता जसं जर आपण म्हटलं अंधश्रद्धा लोकांच्या खूप साऱ्या राहतात, डोळ्याला घेऊन सुद्धा आहेत. जसं की लहानपणी मला आठवत नाही एवढं, की बा आपण आपलं नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मात आंधळे होऊ वगैरे वगैरे, अंधश्रद्धा. पण आता ती परिस्थिती बदललेली आहे. आज लोक थोडे वेगळ्या पद्धतीने विचार करत आहे. तर साधारणतः एखाद्या व्यक्तीला जर त्याचे नेत्रदान करायचं असेल तर त्यानं कोणत्या एज मध्ये अशा पद्धतीचं डिसिजन घेतलं पाहिजे, आणि तो व्यक्तीची प्रोफाईल नेमकी कशा पद्धतीची असली पाहिजे? असं काही एज लिमिटेशन नाही आहे. आपण कुठल्याही एजमध्ये नेत्रदानासाठी फॉर्म भरून ठेवू शकतो आणि कुठल्याही एज मधले कॉर्नियाज आपण रिट्रीव्ह करू शकतो. सो नेत्रदानमध्ये म्हणजे आपल्याला पूर्ण डोळा यूज नाही होत, आपला मेन कॉर्निया असतो. तर कॉर्निया बेसिकली आपण रिट्रीव्ह करतो. तर हे कुठलाही कॉर्निया आपण रिट्रीव्ह करू शकतो. त्याच्यामध्ये एज लिमिट असं काहीच नाहीये. फक्त काही डिझिजेस जशा ब्लड बॉर्न डिझिजेस असतात, जसं की ब्लडमध्ये काही इन्फेक्शन आहे किंवा असं काही HIV HbS AG वाले पेशंट असतात, ह्या पेशंटचे कॉर्निया आपण नाही यूज करत. फक्त बाकी असं काहीच नाहीये. कॉर्निया खूप यूज करू शकतो आपण. एज पण जास्त असेल तरी त्या लोकांचं पण नेत्रदान करून आम्ही घेतलेले आहेत, तर ते यूज होतात आपल्याला. म्हणजे आणि आधीपेक्षा आता लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे. हो, आता वाढलेलं आहे, बऱ्यापैकी वाढलंय, कारण आता अवेअरनेस आहे तेवढ्या लोकांमध्ये. पूर्वी एवढं नव्हतं किंवा लोकांना माहितही नव्हतं की कुठे जायचं, काय करायचं. इच्छा जरी असेल तरी लोकांना माहिती नसते जास्त. तर ती अवेअरनेस आता बऱ्यापैकी आहे. त्यामुळे होत आहे आता त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट. तरी आपला रेशिओ खूप कमी आहे. म्हणजे जसं जितके आपल्याला डोळे गरज पडते तितके डोळे डोनेट होत नाहीत. त्यामुळे ते रेशिओ ऑलरेडी आहे कमी आपला. तर ते वाढायला पाहिजे अजून तसं. ओके. जसं की मॅम आपण आता ओव्हरऑल जवळपास डिसीज आणि आपल्या वातावरणानुसार किंवा इकडल्यानुसार ज्या काही गोष्टी असतील त्या आपण जवळपास कव्हर केल्यात. आता प्रामुख्यानं काही बेसिकली 2-4 प्रश्न आहेत म्हणजे जे की शेवटच्या टप्प्याकडे आपण आपल्या येत आहे. याच्यामध्ये एक मुद्दा की तो आपण
मुली किंवा महिलांसंदर्भात म्हणू शकतो त्याला. तर ज्यामध्ये आपण कॉस्मेटिकच्या संदर्भात येऊ. तर आधी आपण एक लहान बाळ किंवा मुलांच्या संदर्भात एक गोष्ट आपण जे काजळ वापरतो, तर काजळ वापरणं हे एक सेफ आहे की जसं आपण म्हणतो तुपाचा दिवा लावून ते तांब्याच्या भांड्यावर आपण बनवतो, तर ते योग्य आहे का वापरणं? त्याच्यामुळे काही फायदा होऊ शकतो की तोटे होऊ शकतात? याला तुम्ही कशा प्रकारे आम्हाला समजून सांगू शकता? तर काजळ ह्याच्याने काही फायदा होत नसतो, की जसे की काही लोक म्हणतात डोळ्याची साईज मोठी होते, विजन चांगलं होतं, तर हे सगळं काजळाने काही होत नसतं. इनफॅक्ट त्याचे तोटाच आहे की काजळ लावल्यामुळे सतत आपले ग्लँड्स जे आहेत नॉर्मल ते ब्लॉक होतात, मुलांना ॲलर्जीज डेव्हलप होतात, इन्फेक्शनही होऊ शकतं. आपण काजळ लावून सोडून देतो, नंतर ते क्लीन नाही केलं जात व्यवस्थित, त्यामुळे आतल्या आत त्याचा एक लेअर तयार होऊन आतमध्ये टिअर फिल्म डिस्टर्ब होत जाते आणि इन्फेक्शन तयार होतात. आणि एवढ्या लहान मुलांमध्ये तर बाहेरून असं काहीच काजळ वगैरे लावणं योग्य नाही आहे, कारण त्यांनी इन्फेक्शनच होणार आहे आणि फायदा त्याचा काहीच नाही आहे. ओके. अशाच संदर्भात एक मी एवढ्यात रील बघितली होती, ते आयलाइनर लावतात मुली, बरोबर. तर त्यामध्ये ते अशी पूर्ण पापणीच्या आतल्या साईडला पूर्ण ब्लॅक कलरची एक लेअर बनली होती. बरोबर. तर कॉस्मेटिक मुळे आपल्या डोळ्याला म्हणजे कोणत्या प्रकारचं फायदा किंवा लॉसेस होऊ शकतात? तर कॉस्मेटिक फायदा नसेलच आहे ते. फायदा तर नाहीये तुम्हाला, ठीक आहे, पण काही लोकांना लावायचं असतं, काही गोष्टी आवडतात तर तुम्ही लावू शकता, पण ते सेफ असलं पाहिजे. तुम्ही चांगल्या ब्रँडचे प्रोडक्ट्स वापरा. अगदीच कुठल्याही लोकल ब्रँडचं एकदमच वापरलं तर त्याचे जास्त ॲलर्जीज होऊ शकतात. मग कुठलंही तुम्ही कॉस्मेटिक लावलं तर ते क्लीन करणं खूप गरजेचं आहे. मुली लावून तसंच झोपून जातात, नंतर क्लीन नाही करत. ते क्लीन नाही केलं तर मग त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं आणि ते आतल्या आत राहतं. मग ते आतल्या आत फॉरेन बॉडीज राहतात डोळ्यामध्ये, टिअर फिल्म डिस्टर्ब होते, ग्लँड्स ब्लॉक होतात, त्याच्याने डोळ्याचे इन्फेक्शन्स होतात. त्यामुळे क्लीन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे आय शॅडोज वगैरे वापरतात त्याच्यामध्ये शिमर आय शॅडोज जे आपण वापरतो, त्याच्यात स्पार्कलिंग काही असतं, तर ते जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स तुमच्या कॉर्नियाला जाऊन एब्रेड करू शकतात, म्हणजे कॉर्नियावर घासले जाऊ शकतात. तसं कोणत्याही शिमरचे आय शॅडो वापरू नये. नॉर्मल आय शॅडोज तुम्ही वापरू शकता, नॉर्मल आयलायनर लावू शकता. शिमर डोळ्याच्या आजूबाजूला कुठेही अवॉइड केलं पाहिजे. किंवा जर तुम्ही लॅश एक्सटेन्शन्स वगैरे लावत आहात, त्याचा ग्लू असतो एक, तो ग्लू सुद्धा डोळ्याच्या आत जाऊ शकतो, त्याच्याने तुम्हाला कॉर्निया डॅमेज होऊ शकतो. हे सगळं काळजी घेऊन जर करत असाल तर ठीक आहे, तुम्ही यूज करू शकता, पण 2-3 तास जेवढंही काही तुमचं फंक्शन आहे, तुम्हाला बाहेर जायचं, ते आटोपल्यानंतर घरी आल्यानंतर ते पहिलं क्लीन करून मग झोपणं गरजेचं आहे. लोक असेच जर तुम्ही झोपून केलात तर इन्फेक्शन होणारच आहे. साधारणतः तुम्ही एकच सजेस्ट करू शकता की एक तर अवॉइड करा, आणि लावायचंच आहे तर थोडी काळजी घेऊन लवकरात लवकर वॉशआउट कसं करता येईल ते बघू शकतो आपण. आणि आणखी याच्या संदर्भात कॉस्मेटिक मुळे किंवा आणखी काही गोष्टीमुळे डोळ्याच्या लाईफला फरक पडतोच, तर अशी काही गोष्टी तुम्ही सजेशन आम्हाला देऊ शकता का की जे अर्ली 20s-30s मध्ये आहेत, की ज्याच्यामुळे त्यांना लॉंग टर्म साठी डोळ्यांना काळजी घेऊ शकतील ते आणि त्यांना एक चांगला फायदा होऊ शकतो? एक तर तुमचा बेसिक डाएट चांगला असला पाहिजे. तुम्ही सगळ्या कलरचे फ्रुट्स व्हेजिटेबल्स जितके चांगले खाल तितके तुम्हाला विटामिन्स चांगले मिळतात. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स जे हिरव्या पालेभाज्या आहेत, हे सगळं जर तुम्ही तुमच्या आहारात इन्क्लूड केलं तर तुमच्या डोळ्याची हेल्थ चांगली राहते. नॉनव्हेज खाणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी एग्स किंवा फिश खाल्लं जास्त, तर ते डोळ्यासाठी खूप चांगलं असतं. असं तुम्ही डाएट चांगला ठेवला तर त्याचा फायदाच होतो डोळ्याला. त्यानंतर जसं मी डिजिटल आय स्ट्रेनचं मगाशी सांगितलं, तर डिजिटल गोष्टी तुम्ही जितक्या कमी यूज कराल किंवा अवॉइड करू शकता तितकं चांगलं आहे. अजून बाकी तुम्हाला डायबिटीज, हायपरटेन्शन हे सगळे जर आजार असतील तर तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशनने किंवा कंट्रोल जितकं ठेवाल चांगलं तितकंच तुमचे डोळे पण चांगले राहतील पुढे. आणि लवकरात लवकर डायग्नोसिस करणं कुठल्याही आजाराचं हे महत्वाचं आहे सगळ्यात. त्यामुळे तुमचा लाईफ पुढे चांगलं म्हणजे एक असं म्हणू शकतो आपण की आपल्या ओव्हरऑल डिस्कशन मध्ये मला एक गोष्ट दिसली की सगळ्यात जास्त काळजी आपण लहान मुलांना घेतली पाहिजे, बघून घेतली पाहिजे. त्यामध्ये तुम्ही मगाशी लेझी आहे जे यूज केला शब्दाचा, तर माझ्या मित्रासंदर्भात मी ती गोष्ट बघितलीच आहे. तर वेळेवर डायग्नोसिस, डॉक्टरची भेट घेणं, की साधारणतः एखाद्या व्यक्तीने त्याच्या वयाच्या 5 वर्षापर्यंत तरी डॉक्टरची एकदा तरी एक व्हिजिट केली पाहिजे. आणि इतर कुठल्याही ऑर्गन्स पेक्षा डोळा हा खूप महत्वाचा आहे. तुम्हाला तुमची पूर्ण लाईफ मध्ये त्याची विजन पुढे त्याच्यावर डिपेंडेंट आहे. तुमचं सगळं लाईफ त्याच्यावर डिपेंडेंट आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे. आणि डायग्नोसिस उगाच स्वतःचं काही न करता किंवा इकडे तिकडे ऐकून काही न करता कधी स्पेशलिस्ट कडून चेक करून घेणं चांगलं आहे. आणखी एक गोष्ट होती, एक हॉलिवूडचा मूवी आहे जॅक स्पॅरो म्हणून, त्यामध्ये ते डोळ्याला पट्टी लावतात अशी एका साईडला, किंवा
जुने जे मूवीज होते बॉलिवूडचे हम्म. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ती गोष्ट बघायला मिळते. इकडल्या बरोबर. जोड्याला झापडला होता, इकडल्या जोड्याला. हम्म. याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? तर असं जर आपण बघितलं की जे आपण अंधारात बघायचं वगैरे त्यांचं राहतं की काम राहतं अंधारात, हम्म. तर जेव्हा आपण एक डोळा बंद करून ठेवतो तर तो अकॉमोडेट झालेला असतो, एक्लेमेटाईज झालेला असतो त्या अंधाराच्या सिच्युएशनला. हम्म. कारण थोडा वेळ लागतो जेव्हा पण आपण ब्राईट रूम मधून डार्क रूम मध्ये जातो Right. तेव्हा ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो. हम्म. तर तो वेळ त्यांना घालवायचा नसेल हम्म. तर त्यासाठी तुम्ही मग तो जो चांगला बंद केलेला डोळा आहे तिकडून तुम्ही पॅच दुसऱ्या डोळ्यावर शिफ्ट करू शकता. हम्म. त्याच्याने मग अंधारात गेल्यावर तुम्हाला तो ऑलरेडी तुमचा ऍडजस्ट चटकन झालेला दिसू आहे शकतो. अंधारासाठी, मग तुम्ही अंधारात पटकन बघू शकता. हम्म. म्हणजे त्या अगदी फ्यू सेकंड्स लागतात त्याला खरं तर. हम्म. तर खूप जास्त फायदा होईल असं मला वाटत नाही, पण ते पूर्वीच्या ह्याच्यात करत असतील त्या हम्म. गोष्टीसाठी कदाचित. तर मेडिकलमध्ये असं याचा काही यूज आहे का? खूप डिरेक्ट यूज नाही आहे, तर हे असू शकतं ह्याचा एक आपण रिझनिंग असं म्हणू शकतो. काही लोकांना तिरळेपणा असतो, तर तो जो तिरळा डोळा आहे तो दिसू नये म्हणून, किंवा हम्म. काही लोकांना त्याच्यामुळे डबल दिसतं. हम्म. जेव्हा आपण पण पॅचिंग सांगतो काही ट्रीटमेंट म्हणून, हम्म. तर जेव्हा तुमचा बॅलन्स नसतो मसल्सचा व्यवस्थित, एक डोळा बाहेर चालला एक सरळ राहिला, तर त्यावेळेस तुम्हाला दोन दोन दिसतात, एका गोष्टीच्या दोन गोष्टी दिसतात. हम्म. तर अशा वेळेस आपण पॅचिंग सांगतो. किंवा अच्छा. ज्या लहान मुलांना आपण जसं एम्ब्लायोपियाचं म्हटलं हम्म. की त्यांना एक डोळा कमजोर आहे एक चांगला आहे, त्याच्यामध्ये जो लेझी आय आहे ज्याला आपण एम्ब्लायोपिक म्हणतो, आपण मगाशी जसं डिस्कस बरोबर, केलं, बरोबर. तर तो वीक असतो. तर आपण चांगला डोळा जो आहे तो पॅच करून ठेवतो. हम्म. लहान मुलांमध्ये ही थेरपी वर्क करते, त्याच्याने मग जो वीक आय आहे तो ऍक्टिव्हेट होतो थोडा, हम्म. आणि मग त्याच्याने थोडंसं विजन इम्प्रूव्ह होते. पण ही सगळी ट्रीटमेंट जर तुम्ही लवकर केलं तरच होऊ शकते, म्हणजे ॲटलिस्ट 10 वर्षाच्या आत जर केलं तर मग ह्याचं वर्क होतं. तर त्याच्यासाठी आपण मेडिकल रिझनसाठी पॅचिंग करतो. ओके. तुमच्याकडून तुम्ही मला काही डोळ्यासंदर्भात एक्सरसाइज सुचवू शकता का? एक्सरसाइज असतं जसं मी म्हटलं चष्म्याच्या नंबरसाठी वगैरे असं लोक सांगतात एक्सरसाइज वगैरे, तर हे काही वर्क करत नाही. तुम्हाला नंबरवर काहीच इफेक्ट नाही होणार एक्सरसाइजने. जसं डिजिटल स्ट्रेनसाठी जे मी मगाशी मेन्शन केलं 20-20-20 रूल, तो एक एक्सरसाइजेस आहे की ज्याने तुमचा स्ट्रेन कमी होतो. मग त्यानंतर स्क्विंटसाठी काही थोडेफार एक्सरसाइजेस असतात जे आपण काही पेशंट्सला सांगतो, कन्व्हर्जन्स एक्सरसाइज म्हणतात त्याला. तर हे पण स्क्विंट कसा आहे, काय प्रकारचं आहे हे बघितल्यानंतरच मग आपण सांगू शकतो. असे काही इन जनरल काही एक्सरसाइजेस General नाही साठी आहेत नाही की आहे. ज्यांनी काही जास्त फायदा होईल. काही पेशंट्स असतील, तुम्हाला काही डिसीज हा, असतील तर त्याप्रमाणे आपण particular स्पेसिफिक disease साठी सांगू suppose शकतो. मिळू हा, शकतात आपल्याला बरोबर. exercise. बाकी काही Openly असं असं कोणी काही केलं नाही. पाहिजे असं काही नाही, आणि typically असे नाही. खूप अवेलेबल आहेत युट्यूबवर, खूप लोक एक्सरसाइजेस बद्दल सांगतात, तर ह्याच्या काही जास्त यूज नाही होत. हे खूप उगाच फॅट झालेलं आहे की एक्सरसाइज केलं करा मग तुमच्या चष्म्याचा नंबर कमी होतो, तर ह्या गोष्टी काही वर्क नाही करत. बरोबर. ओव्हरऑल मॅम तुमच्यासोबत डिस्कशन करून खूप छान वाटलं, आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून बरेचसे मिथ, काही गोष्टी, काही मिसअंडरस्टँडिंग ह्या खूप काही क्लिअर झाल्या, आणि तुम्ही जो तुमचा एवढा मोठा वेळ दिला आम्हाला त्यासाठी खरोखर आम्ही तुमचे आभारी आहोत. आमच्या चॅनलकडून आम्हाला जर संधी मिळाली तर परत एकदा तुम्हाला नक्की बोलू. तुमचे पुन्हा जे व्ह्युअर्स आहेत ज्यांचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या सहाय्याने विचारू शकता की, आणि मॅडम त्याला नक्की कमेंटच्या सहाय्याने आन्सर द्यायचा प्रयत्न करू, किंवा परत एकदा जर वाटलं तर एकदा नक्की भेटू आपण, आणि तुमच्या डोळ्यासंदर्भात आणखी काही मिथ्स किंवा तुमच्या एरियानुसार काही गोष्टी असतील तर त्या सुद्धा तुम्ही नक्की विचारू शकता. थँक्यू सो मच.